याचा पाऊस आपण दक्षिण भागांमध्ये, दक्षिण परिसरामध्ये, दक्षिण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, इकडे थोडासा धाराशिवच्या पण काही पट्ट्यामध्ये या भागामध्ये आपण पाऊस पाहिलाय. मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये एक यापेक्षाही थोडं मोठं एक लो प्रेशर बनण्याची शक्यता दाट आहे आणि ती 27 किंवा 26च्या आसपास या बंगालच्या उपसागरामध्ये तो डेव्हलप देखील होणार आहे आणि त्याचा मार्ग देखील 50 ते 60% एक ठरलेल्या बाजूस जाणार आहे. त्यामुळे काही महाराष्ट्रातील काही कानाकोपऱ्याला याचा फायदा देखील होण्याची शक्यता दाट आहे. आणि विशेष म्हणजे ही तातडीची माहिती आपण तुम्हाला पहिली माहिती आहे की कुठलीही गोष्ट सिस्टम होण्या अगोदर त्याची 15 दिवस अगोदर आपण पूर्वकल्पना देत असतो आणि त्याचाच हा रिझल्ट देखील आपण पाहिलेला आहे. आता याच महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर येऊन ठेपणार आहे आणि त्याचा प्रवास देखील बंगालच्या किनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही जाणवेल असा अंदाज आहे. यामध्ये आणखीन मोठी अपडेट देखील येत्या 48 तासामध्ये किंवा येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण तुर्तास एक पूर्वकल्पना म्हणून आपण हा अंदाज तुमच्यासाठी बांधतो आहे. तर चला वळूयात मेन विषयाकडे. तर मित्रांनो, हे बंगालच्या समुद्रामध्ये तसेच डब्ल्यूडी अजूनही अद्यापही चांगल्या पद्धतीने प्रभाव न दाखल्यामुळे बंगालच्या उपसागरात सातत्यानं हालचाली ह्या वेगाने वाढत आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये तसेच दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हा पाऊस दक्षिण भारताचं चांगलं नुकसान करू शकतो कारण की याची पूर्ण रडारिंग सिस्टीम ही तमिळनाडू, केरळ आणि इकडे तेलंगणा, छत्तीसगड पर्यंत आहे. पश्चिम बंगालला हे धडकणार आहे. पण जर याची दिशा येत्या 48 तासांमध्ये थोडी क्रॉस लाईन मध्ये जर पश्चिमेस सरकली तर महाराष्ट्रातल्या या 5 ते 6 जिल्ह्यांना त्याबरोबर विदर्भ मराठवाड्यातल्या ह्या 4 ते 5 जिल्ह्यांना हा पाऊस होऊ शकतो. पण खात्रीशीर माहिती आपल्याला 2 दिवसाचा वेळ लागणार आहे कारण की हा पाऊस अवघ्या 10 ते 15 दिवसानंतर येणार आहे. त्यामुळे इतका हा 2 दिवसाचा वेळ नक्की मी घेईल. पण तुर्तास याचा एक संकेत जर सांगायचे म्हटलं तर याचा पाऊस नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ तसेच इकडे सांगली, सोलापूर पर्यंत देखील मजल मारू शकतो. एक एल बँड टाइप हा पाऊस येण्याची शक्यता आहे. पण यासाठी याची डिक्लेअर करण्यासाठी याची तीव्रता किती असणार आहे, मुसळधार आहे की मध्यम स्वरूपाचा आहे की नुसता आभाळ येऊन हे वातावरण निघून जाणार आहे. पण हे जे चक्रीय स्थिती आहे याबाबत अजूनही सोशल मीडियावरती किंवा विविध माध्यमातून तुम्हाला हा अंदाज आलेला नाहीये. पण ज्यावेळेस आपण कालपासून याचं परीक्षण केलं आहे नक्कीच तुम्हाला याची अपडेट देखील येत्या 2 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. बंगालच्या उपसागरामध्ये हे लो प्रेशर हे चक्रीवादळ का तयार होतं, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, नक्कीच पॅसिफिक महासागरातून जसा मान्सून महाराष्ट्राकडे सरकत होतो त्या भागांमध्ये ही सिस्टम वारे अजूनही त्या तीव्रतेने तयार होतात. ऑस्ट्रेलिया जवळ एक एलपी कंडिशन देखील तयार झालेली आहे. त्या एलपी प्रेशर आणि पॅसिफिक महासागरात बनलेला हाय प्रेशर याचा जो प्रभाव पडणार आहे तो बंगालच्या उपसागरावरती चांगल्या ताकदीने पडणार आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरामधूनच हे जे चक्रीय स्थिती निर्माण होणार आहे याची तारीख देखील 25-26 असू शकते. पण प्रभाव घेण्यासाठी एक राऊंड मोठा घेण्यासाठी 27-28 तयार होऊ शकते आणि याचा प्रभाव पहिल्या दिवशी म्हणजे 25 आणि 26 ला तेलंगणा या राज्यामध्ये आहे, तमिळनाडू आहे, केरळ आहे. पण याचे संकेत महाराष्ट्राला देखील आहे. महाराष्ट्रातला पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, मध्य महाराष्ट्र हा भागात देखील हे वातावरण सक्रिय होणार आहे. श्यामराव सर मेहकर बाबतीत देखील हे वातावरण खराब होणार आहे. 29 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा डिसेंबर सुरुवातीला किंवा नोव्हेंबर एंडिंगला हा पाऊस आगमन करू शकतो. ही माहिती संकेताची होती, माहिती थोडक्यामध्ये होती. तुर्तास तुमचे काही प्रश्न असतील ते देखील मांडू शकता. आणि विषय आहे थंडीचा. थंडी संदर्भात सुद्धा अजून थोडं 2 मिनिटं बोलेल. तत्पूर्वी एक जणांची कमेंट आहे ती घेण्याचा प्रयत्न करेल. संदीप गोगाटे सर, तुमच्या भागांमध्ये शेतकऱ्यांना अजूनही चॅनलशी जोडले जाऊ शकता कारण की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या एकट्याचं नुकसान वाचवण्यापेक्षा आणखी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवलं पाहिजे. पुन्हा तुमच्याच भागामध्ये 29 तारखेला असाच पाऊस येणार आहे. त्याची दिशा 2 दिवसात ठरेल.
पण त्या बाबतीतही आपण थंडी संदर्भात बोलूयात. मित्रांनो, थंडी सुद्धा ह्या 2 दिवसानंतर चांगलीच वाढणार आहे. थंडीसाठी 18 तारीख ही अजून पोषक ठरलेली आहे. थंडी संदर्भात हा WDच्या वातावरणाचा थोडा प्रभाव असणार आहे. MP गुजरात या मार्गे ही थंडी चांगली वाढणार आहे. त्यामुळे थंडीची जी चाहूल सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, काही दिवसापासून कमी अधिक प्रमाणात ही थंडी जी होत आहे, या थंडीमध्ये अजून थोडा बदल होणार आहे आणि थंडी ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे 19-20च्या स्पीडमध्ये चांगली वाढणार आहे. पण ती जवळपास एक आठवडाच राहील, त्यानंतर पुन्हा तो कमी होणार आहे. सत्यम राऊत सर, आपल्या लोणी गवळी परिसरामध्ये अद्यापही 25-26 पर्यंत पाऊस नाहीये. श्याम पोपाळे सर, तुमचं आडनाव थोडं अवघड वाटले. त्यात आपण प्राईम मेंबरशिप सबस्क्रायबर आहात. तर विशेष करून तुमच्या भागामध्ये ही 27 पर्यंत पाऊस नाही, मात्र 28च्या काळामध्ये वातावरण चेंज होणार आहे, पावसाची शक्यता जाणवते. पण मित्रांनो, हा संकेत आहे, अंदाज. आपण 19 तारखेला पूर्णपणे डिक्लेअर करणार आहोत. यामध्ये काही जिल्हे वगळण्यात येणार आहे आणि काही जिल्हे वाढणार आहेत. आणि हा पाऊस नोव्हेंबर एंडिंगचा आहे, डिसेंबर सुरुवातीचा आहे. हे वातावरण 4 ते 5 दिवस लगातार पावसाचं राहणार आहे. दिशा अजूनही फिक्स नाहीये महाराष्ट्राकडे, तो कोणत्या भागामध्ये डायव्हर्ट होणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या रडारवरती तो पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि विदर्भाचा भाग दाखवतोय आणि सांगलीचाही बराचसा भाग कोकण किनारपट्टी ही मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते. पण दक्षिण भारत संपूर्ण तो घेणार आहे. चक्री स्थितीचा पाऊस आहे. या एकंदरीत हैदराबाद मार्गे महाराष्ट्राकडे जर प्रवेश केला तर जालन्यापर्यंत, छत्रपती संभाजीनगरपर्यंत, जळगावपर्यंत याची मजल राहू शकते. पण ह्या 2 दिवसात याचा कंडिशन समजणार आहे. आणि विशेष म्हणजे या 2 दिवसात तो किती मोठा असणार, मोठा तर तो फिक्स आहे, पण किती मोठा होणार आहे या संदर्भात देखील समजणार आहे. आता थोडक्यात सांगतो, येणाऱ्या 25 आणि 26 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठं चक्रीवादळ तयार होते. याची दिशा देखील सध्या चक्रीवादळाची जी राऊंड अप क्वालिटी आहे आणि ज्यामध्ये बाष्प जमा करण्याची जी क्षमता आहे ती मागील चक्रीवादळापेक्षा जरा जास्त आहे. दाना चक्रीवादळापेक्षाही हे मोठं ठरू शकतं, याची एवढी कॅपॅसिटी मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते. त्याची दिशा देखील ठरलेली आहे. तामिळनाडू, तेलंगणा, केरळ या भागाकडे ते डायव्हर्ट होताना दिसते. पण ज्यावेळेस तो राऊंड घेतोय आणि सरकण्याची जी दिशा आहे ती पश्चिम बंगालपर्यंत आहे, त्यामुळे तेलंगणा त्यामध्ये फिक्स येतोय. महाराष्ट्राचा पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ देखील हे फिक्स होण्याची शक्यता राहत आहे. सत्यम सर, माझं घनसावंगी तालुक्यामध्ये दहेगाव आहे, जालना जिल्हा. तर याच्यामध्ये देखील ठरले जाते. आता थोडंसं पॉलिटिकल बद्दल बोलतोय. बऱ्याच जणांचा प्रश्न होता, फोनवर बोलतात वगैरे वगैरे गोष्टी. तर मित्रांनो, त्या पॉलिटिकल गोष्टींना मी थोडंसं शेतकरी असल्यामुळे शेती संदर्भात एक उदाहरण देईल. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं पीक जमिनीमध्ये सातत्याने घेत असाल, त्यापासून तुम्हाला फायदा होत असेल तर ते पीक ठेवा, चालू राहू द्या. पण ते पीक सातत्यानं दरवर्षी तेच पीक आहे आणि त्याने तुम्हाला फायदा होत नाही, त्याला बदला.